जनावरांना प्लास्टिकपासून दूर ठेवणे का गरजेचे आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक चूक सांगणार आहे जी अनेक शेतकरी नकळत करतात आणि त्याची मोठी किंमत जनावरांना मोजावी लागते। ती चूक म्हणजे जनावरांच्या आसपास प्लास्टिकच्या पिशव्या, खतांचे रिकामे पोते, खाद्याचे प्लास्टिक पॅक किंवा इतर प्लास्टिकचा कचरा पडून देणे। आपण अनेकदा चारा टाकतो आणि त्याच ठिकाणी प्लास्टिकची पिशवी किंवा खाद्याचं रिकामं पॅकेटही पडलेलं असतं। चारा खाताना ते नकळत हे प्लास्टिक सुद्धा गिळून टाकतात। एक दोन वेळा प्लास्टिक खाल्लं म्हणून काही होत नाही असं अनेक लोकांना वाटतं, पण हेच प्लास्टिक हळूहळू जनावरांच्या पोटात साचतं। प्लास्टिक पचत नाही आणि बाहेरही पडत नाही। यानंतर जनावरांचं खाणं कमी होतं, रवंथ कमी होतो, पोट फुगू लागतं, वजन घटतं आणि दूध देणाऱ्या जनावरांचं दूधही कमी होऊ शकतं। काही वेळा परिस्थिती इतकी गंभीर होते की शस्त्रक्रिया करावी लागते। म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने एक सवय लावली पाहिजे। गोठा आणि आजूबाजूचा परिसर दररोज तपासा। कुठेही प्लास्टिक, दोऱ्या, खतांची रिकामी पोती किंवा खाद्याचं पॅकेट पडलेलं दिसलं तर ते ताबडतोब उचलून योग्य ठिकाणी टाका। लक्षात ठेवा, चांगला चारा देणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच जनावराला चुकीच्या वस्तू खाण्यापासून वाचवणंही महत्त्वाचं आहे। निरोगी जनावरं म्हणजेच जास्त उत्पादन आणि जास्त नफा। अशाच शेती आणि पशुपालनाविषयी विश्वासार्ह माहितीसाठी ॲग्रो जगत इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा।